जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 में एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बळीराम हेगड़ेवार ने इस संगठन की नींव रखी। गत वर्ष 100 साल पूरे हो गए इस उपलक्ष्य में महाराष्ट्र पोलीस दलातले सिंघम IPS विश्वास नांगरे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले। पण यावेळचं कारण वेगळं आहे। कारण आहे नागपूरची बदली आणि RSSच्या कार्यक्रमात त्यांनी केलेलं भाषण। विरोधक म्हणतात पोलीस अधिकारी संघाच्या दावणीला मानला गेला, तर समर्थक म्हणतात देशभक्तीवर बोलणं गुन्हा आहे का? नांगरे पाटलांचा नांगर RSS मध्ये खरंच रुतलाय का? वाद काय आहे? काय बोलले नांगरे पाटील आणि का होतीये त्यांच्यावर टीका? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। RSS मध्ये रुतलाय का नांगरे पाटलांचा नांगर? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। कोण आहेत नांगरे पाटील? महाराष्ट्रातले डॅशिंग IPS, गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन प्रहार, मुंबईत गुन्हेगारीवर वचक, सिंघम इमेज, पोलीस उपमहानिरीक्षक विशेष अभियान म्हणून नुकतीच त्यांची नागपूरला बदली झाली। आता नागपूर म्हटलं की कनेक्शन काय? RSSचं मुख्यालय। इथूनच संघाची सगळी सूत्र हलतात। त्यामुळे नांगरे पाटलांची नागपूरला बदली झाल्यावर चर्चा तर होणारच। आता झालं असं की विविध माध्यमांच्या माहितीनुसार नागपुरात RSSच्या एका वैचारिक बैठकीच्या कार्यक्रमाला नांगरे पाटलांना बोलावण्यात आलं। या कार्यक्रमात त्यांनी देशप्रेम, राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक मूल्य यावर भाषण केलं। पोलीस दलानं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे असंही म्हटलं। पण मग वाद कशामुळे झाला? त्यांच्यावर विरोधकांकडून टीका का झाली? जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 में एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बळीराम हेगड़ेवार ने इस संगठन की नींव रखी। गत वर्ष 100 साल पूरे हो गए इस उपलक्ष्य में ये सम्मेलन का आयोजन किया गया है। यहाँ त्रिपाठी जी, हंसा जी शुद्ध हिंदी में उन्होंने बात किया। मेरी हिंदी ब्रोकन हिंदी है, तो मैं वर्दीतला पोलीस अधिकारी RSSच्या मंचावर का गेला म्हणून आणि यावरूनच सेवा नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। पोलीस दलानं राजकीय वैचारिक संघटनांपासून लांब राहिलं पाहिजे असंही विरोधकांनी म्हटलं। सरकारनं नांगरे पाटलांना RSSच्या विचारांचं केलं। पोलीस दलाचं भगवेकरण सुरू आहे, हे लोकशाहीला घातक आहे अशी टीका काँग्रेस, राष्ट्रवादीकडून करण्यात आली। या टीकेला प्रत्युत्तर म्हणून मग भाजप, संघ समर्थक देखील मैदानात उतरले। RSS ही देशभक्त संघटना आहे, राजकीय पक्ष नाही। राष्ट्रवादावर बोलणं गुन्हा आहे का? उलट पोलिसांनी प्रेरणा घेतली पाहिजे असं उत्तर देत नांगरे पाटलांचं समर्थन केलं। आता या टीकेला उत्तर देणार नाहीत ते नांगरे पाटील कसले? ते तर आधीच कसलेले। मी देशभक्तीवर बोललो, कुठल्याही संघटनेचा प्रचार केला नाही। पोलीस अधिकारी म्हणून समाज प्रबोधन करणं माझं कर्तव्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली। हा झाला वाद प्रतिवाद। आता जरा नियम काय सांगतो तेही पाहू। ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स म्हणजेच अखिल भारतीय सेवा आचार संहिता नियमांनुसार सरकारी अधिकाऱ्यानं राजकीय दृष्ट्या तटस्थ राहिलं पाहिजे। वादग्रस्त संघटनांच्या कार्यक्रमांना जाणं टाळलं पाहिजे। पण तसं पाहायला गेलं तर RSS हा काही राजकीय पक्ष नाही, ते एक सांस्कृतिक संघटना आहे। मग तिथं जाणं नियमबाह्य आहे का नाही याचं उत्तर मात्र कोणीही देत नाही। त्यामुळे खरा प्रश्न हाच उरतो की नांगरे पाटलांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यानं वादात पडावं का आणि यामुळे त्यांच्या इमेजवर काही परिणाम होणार आहे का? एकूणच काय तर हा होता नांगरे पाटलांचा नांगर RSS मध्ये रुतल्याचा वाद। देशभक्तीवर बोलणं आणि प्रचार करणं यात फरक आहे की नाही? पोलीस अधिकाऱ्यानं RSSच्या मंचावर जाणं योग्य की अयोग्य? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी।